टॉप 10 बातम्यानंतर आता काही सविस्तर बातम्या पाहणार आहोत। इकडे भारतात विशेषतः महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या भारत पाकिस्तान सामन्याविरोधात आंदोलन करणार आहेत। माझा कुंकू माझा देश असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसेनेची महिला आघाडी सिंदूर पाठवून निषेध करणार आहे। शिवाय शिवसेनेची महिला आघाडी दिल्ली आणि मुंबईसह राज्यातील बहुतांश शहरात रस्त्यावर उतरणार आहे। दिल्लीतल्या जंतर मंतरवर शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते हे आंदोलन करणार आहेत। मुंबईत सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्या महिला या रस्त्यावर उतरून सामनाचा निषेध करणार आहेत। पहलगाम हल्ल्यातील आरोपी अजून सुद्धा सरकारला सापडलेले नाहीत। शिवाय ऑपरेशन सिंदूर सुद्धा फक्त सध्या स्थगित आहे, पूर्ण झालेलं नाहीये आणि त्यामुळे अशा युद्धजन्य परिस्थितीत क्रिकेटचे सामने खेळणं हा पहलगाम हल्ल्यात मारले गेलेल्यांचा अपमान आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। हा सामना भारतात होत नसला तरी तो कुणीही बघू नये आणि अप्रत्यक्ष बहिष्कार घालावा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, आजचा जो सामना होतोय भारत पाकिस्तान, हा सामना खरं तर या सामन्याकडे प्रत्येक भारतीयाचं लक्ष लागलेलं असतं, पण यावेळेसचं स्वरूप हे वेगळे आहे। यावेळेस हा भारत सामना होतोय मात्र युद्धानंतरचा आणि पहलगाम हल्ल्यानंतरचा हा सामना आहे आणि याचा सर्व स्तरातून विरोध होतोय। आज ठाकरे गट सुद्धा या विरोधात आंदोलन करतोय। नेमकं या आंदोलनाचं स्वरूप आज कसं असणार आहे? नक्कीच दीपाली, आपण बघतोय तर प्रथमतः उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या सामना रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि एक आंदोलन पुकारलेलं होतं। ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार आहे आज आणि त्या अनुषंगाने ठाकरे गटाकडून पूर्णतः तयारी करण्यात आलेली आहे। आपण सध्या आहोत सेना भवन या परिसरामध्ये आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो काळ्या आशयाचे बॅनर आहे, निषेध म्हणून हे बॅनर लावण्यात आलेले आहे आणि या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे की राज्यव्यापी आंदोलन हे महिला आघाडीच्या वतीने करण्यात येणार आहे। त्यावरती आशय देखील आहे, पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळणाऱ्या परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीने राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं आहे। हे आंदोलन राज्यव्यापीच नसून तर दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी देखील करण्यात येणार आहे। तसेच देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचा विस्तार झालेला आहे त्या ठिकाणी देखील हे आंदोलन पुकारण्यात आल्याचं शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। हा आपण दादरचा परिसर बघतोय, सेना भवनचा परिसर बघतोय आणि या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्णतः झेंडे जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि काळे बॅनर, एक विशेषतः निषेध म्हणून बॅनर लावण्यात आलेले आहे। खरं तर आज भारत वर्सेस पाकिस्तान असा हा सामना रंगणार आहे। एशिया कपमध्ये हा सामना रंगतोय। कुठेतरी क्रिकेट म्हणलं की भारतीयांचं हे पहिलं प्रेम आहे आणि भारत पाकिस्तान सामना म्हणलं तर तिकीट हे अक्षरशः आउट ऑफ सेल असतात। मात्र यंदा तिकीट देखील जास्त विक्री झालेली नाही आहे असं म्हटलं जातं। तिकिटाचे दर देखील जास्त आहे आणि एकीकडे जो पहलगामचा हल्ला झालेला आहे भारतीयांच्या मनाला वेदना होती, त्यामुळे याची सल कुठे अजून निघालेली नसताना भारत आणि पाकिस्तान सामना होतोय। कुठेतरी BCCI जे आहे ते टीकेचे धनी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत आज ठाकरे गटाकडून देखील राज्यव्यापी आंदोलन पुकारलेलं असून आता महिला आघाडी 11 वाजता रस्त्यावरती उतरणार आहे। दीपाली, निश्चितच ऋतिक, त्यामुळे या आंदोलनावर आपलं सुद्धा लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी ऋतिक।